तर बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आपण बघणार आहोत ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चेविषयीची। निमित्त ठरलेला आहे हिंदी सक्तीचा मुद्दा। राज ठाकरेंनी प्राथमिक शिक्षणामध्ये हिंदी भाषा शिकवण्यास कडाडून विरोध केलाय। सरकारच्या या निर्णयाविरोधात राज ठाकरेंनी मुंबईमध्ये मोर्चाचा एल्गार पुकारलेला आहे। 6 ऐवजी आता 5 जुलैला गिरगाव ते आझाद मैदान भव्य मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाचं निमंत्रण मनसेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही दिलंय। तर मनसे नेत्यांनी संजय राऊतांना फोन करून मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। आणि दुसरीकडे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनीही आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे। त्यामुळे 5 जुलैच्या मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी झाल्यास ठाकरे बंधू एकत्र दिसण्याची शक्यता आहे। राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा युतीच्या चर्चांनी जोर धरलाय। तर मनसे नेत्यांचा खासदार संजय राऊतांना फोन गेलेला आहे। मोर्चामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण दिल्याची माहिती आहे। मराठी माणसासाठी मराठी भाषेसाठी मोर्चात सहभागी होण्याचं निमंत्रण त्यांना दिल्याची माहिती आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार 5 जुलैला होणारा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा असं आवाहन करण्यात आलं आहे संजय राऊतांना। त्यामुळे आता संजय राऊत या फोन नंतर या मोर्चामध्ये सहभागी होतात का ते बघावं लागेल। आणि त्यांच्यासोबतच शिवसेना युबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही जर या मोर्चामध्ये सहभागी झाले तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र मोर्चात दिसण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना युबीटीच्या युतीच्या चर्चांना जोर आलाय। असं आहे की जो 6 तारखेला जो मोर्चा निघणार होता, सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन सरकारला ताकद दाखवावी, हिंदी सक्तीच्या विरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। जी फक्त तारीख जी आहे 6 तारखेला आषाढी एकादशी आहे। मुंबईमध्ये अनेक विठ्ठलाची मंदिरं आहेत, तिथे गर्दी असते। त्यामुळे आम्ही ही मोर्चाची जी तारीख आहे ती 6 तारखेच्या ऐवजी 5 तारीख सकाळी 10 वाजता केलेली आहे। आणि आमचं आव्हान आहे सर्व राजकीय पक्ष असतील, कलाकार असतील, साहित्यिक असतील, शिक्षक असतील, पालक असतील, मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं। आम्ही सुद्धा कुठले झेंडे आणणार नाही आणि सगळ्यांनी आपला राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या मोर्चात सहभागी होतील याबाबत आम्ही सकारात्मक आहोत। अशी देखील माहिती मिळत आहे की मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांनी जे आहे खासदार संजय राऊत यांना जे आहे त्या मोर्चाच्या संदर्भात निमंत्रण दिलेलं आहे अशी देखील माहिती। काय तथ्य आहे? नाही, मला याची कल्पना नाही निमंत्रण दिलंय, पण निश्चितपणे आम्ही सगळ्यांनाच निमंत्रण देणार आहोत। संजय राऊतच का, आम्ही काँग्रेसलाही देणार आहोत, आम्ही राष्ट्रवादीलाही देणार आहोत। आमचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी मिळून हा मोर्चा काढूया। कोणाच्या एकाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढायचा नाहीये। सगळ्या मराठी माणसांनी या मोर्चाचं नेतृत्व करावं अशी आमची भावना आहे आणि सगळेजण याच्यात सहभागी होतील, मराठी माणसाची एकजूट दाखवतील, त्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत। तर हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार का याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण हिंदी सक्तीच्या विरोधात मुंबईत 2 मोर्चे निघणार आहेत। 5 जुलैला गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान मनसेचा मोर्चा असेल आणि 5 जुलैच्या मोर्चाच्या 2 दिवसानंतर म्हणजे 7 जुलैला मराठी समन्वय समितीच्या मोर्चानं मुंबई दुमदुमणार आहे। आणि या मोर्चाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं पाठबळ मिळणार आहे। कारण हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतलाय। हिंदी सक्तीला शिवसेना युबीटीकडून कडाडून विरोध केला जातोय। यातील समान गोष्ट म्हणजे हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधूंची भूमिका एकच आहे। हिंदी सक्ती होऊ देणार नाहीच अशी भूमिका दोघांनीही जाहीर केली आहे। विशेष म्हणजे गिरगावच्या मोर्चासाठी मनसेकडून संजय राऊतांना निमंत्रण दिल्याची माहिती मिळते। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना मनसे युतीबाबत सकारात्मक भूमिका घेणारे युबीटीचे नेते आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली। माझी तीच भूमिका आहे। या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार। हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही। हे चांगलं सरळ चाललंय त्याच्यामध्ये हा विषाचा खडा टाकतायत। कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही, पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार। त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। आम्ही कोणती सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही
जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही, कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको, आमचं सादरीकरण एकच आहे. संपूर्ण ताकद मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. सरकारला ही गोष्ट कळली. रविवार एवढ्यासाठी निवडला आहे कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून, आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे, आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. कारण हा जो कट आहे, ह्याला कटच म्हणेन मी, महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी, सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. तर मुंबईमध्ये 5 तारखेच्या मोर्चात राज ठाकरेंनी सर्वपक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांना सहभागी होण्याचं आवाहन केलं. यावेळी तुम्ही उद्धव ठाकरेंनाही मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. आणि या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा वैयक्तिक वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे या वाक्याचा अर्थ 5 तारखेला कळेल असं वक्तव्य केलं. त्यामुळे सस्पेन्स वाढलाय. महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशीही बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार, आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या, कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य तुम्हाला 6 तारखेला कळेल. कारण 2च आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही. हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत ते चालू राहील. तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय 5 मिनिटामध्ये संपण्यासारखा आहे. मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही, होऊ देणार नाही, त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही. तर दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या आवाहनानंतर शरद पवारांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. हिंदी भाषेच्या संबंधीचा हक्क सरकारने सोडावा. त्या ठिकाणी मातृभाषा हीच महत्त्वाची पाहिजे, आणि त्याच्यानंतर पुढं जे काही करायचं असेल ते फारशीच्या नंतर कुटुंबाचे लोक त्याचा निर्णय घेतील. त्याला आमचा विरोध नाही. बोलून घ्या, बोलल्याच्या नंतर चर्चा करू. आमचा अप्रोच निगेटिव्ह नाही. तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आर या पारची भूमिका घेतलेली आहे. शिक्षण मंत्र्यांसोबतची राज ठाकरेंची बैठक यशस्वी झाली नाही. उलट या बैठकीनंतर राज ठाकरेंनी हिंदी विरोधाचा आवाज अधिक तीव्र केलाय. येत्या 6 जुलैला आधी त्यांनी जाहीर केलं होतं, पण 5 जुलैला राज ठाकरेंनी विराट मोर्चाचं आयोजन करत प्रत्येक मराठी माणसाला या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलंय. जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, विद्यार्थ्यांनी, सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. हिंदी सक्तीच्या वादावरनं राज ठाकरेंच्या निवासस्थानी एक हेवीवेट बैठक पार पडली. राज्याचे शिक्षण मंत्रीच राज ठाकरेंसोबत चर्चेसाठी शिवतीर्थवर पोहोचले. पण या बैठकीत राज ठाकरेंच्या अनेक प्रश्नांची शिक्षण मंत्र्यांकडे उत्तरं नसल्यानं ते अनुत्तरित झाले. त्यामुळे हिंदीच्या मुद्द्यावरनं राज ठाकरेंनी दादा भुसेंची पर्यायानं सरकारचीच भूमिका फेटाळून लावली आहे. राज्यात कदापि हिंदी सक्ती होऊ देणार नसल्याची गर्जना करत राज ठाकरेंनी मराठीच्या आग्रहासाठी येत्या 5 जुलैला विराट मोर्चाची हाक दिली आहे. सर्व पक्षांना आवाहन करतोय, गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल.
तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल, त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षणतज्ज्ञ आणि जे इतर भाषातज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलवणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे. मोर्चा राजकीय नाही तर मराठी प्रेमींचा असेल अशी घोषणा करतानाच राज ठाकरेंनी मराठी माणसाला साथ घातली आहे. शिवतीर्थवरती पार पडलेल्या बैठकीत शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा का गरजेची हे राज ठाकरेंना पटवून देण्याचा प्रयत्न सरकारच्या शिष्टमंडळानं केला. पण राज ठाकरेंनी हिंदी सक्ती धुडकावून लावत सरकार विरोधात एल्गार पुकारलाय. इतकंच काय तर सरकारच्या हिंदी सक्तीच्या भूमिकेवरती त्यांनी काहीशी शंका उपस्थित केली. मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडत आहेत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाही आहेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय. मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत राज ठाकरेंनी हिंदी भाषा का शिकायची असा थेट सवालच सरकारला विचारलाय. मराठी भूमीत मराठी माणसांच्या राज्यात हिंदीचं काम काय अशी भूमिका राज यांनी मांडली आणि याच भूमिकेवरनं त्यांनी सरकारला एक प्रकारे निरुत्तर केलं. असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचा आहे म्हणजे काय करायचंय का डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे काय आहे. 5वी नंतर हिंदी घेऊन मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भुसे झाले की शिक्षण मंत्री. मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंगमध्ये दादा भुसे स्विमिंग येतं का म्हणून. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. राज ठाकरे यांच्या ठाकरी बाण्यामुळे सरकारची काहीशी अडचण नक्की झाली. शिक्षण मंत्र्यांनीही नमतं घेत राज ठाकरेंची भूमिका मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं सांगितलं. राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले, मग त्याच्यामध्ये कला, क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत, तर त्यांचाही समावेश करा. स्वागतार्ह सूचना आहे. पण हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे. राज ठाकरेंनी मनसेची स्थापनाच मराठी माणसाच्या न्याय हक्काचा हवाला देत केलेली आणि त्यामुळेच त्यांना सुरुवातीच्या काळात मराठी माणसानं भरभरून प्रेम दिलं, पाठिंबा दिला. पण गेल्या काही वर्षात राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे लावून धरत असल्याचं चित्र आहे. पण आता हिंदी सक्तीच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनसेनं मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय. तर इकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा याच मुद्द्यावरनं आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यामुळे सध्या दोनही ठाकरे बंधू हिंदी सक्तीवरनं एकाच मार्गावर चालतायत. म्हणूनच हिंदी सक्तीचा हा विषय आता कोणतं राजकीय वळण घेणार हे पाहणं रंजक असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान हिंदी भाषा सक्तीची नाही असं म्हणत सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठीबद्दल आम्ही कट्टर आहोत, मराठी भाषेबद्दल कट्टर आहोत, पण विद्यार्थी हिताचे खंदीत समर्थक आहोत. आम्ही मराठीबद्दल कट्टर आहोत, पण हिंदुस्थानी अन्य भाषांचे आम्ही खुनी नाहीत. त्या पर्यायी ऐच्छिक भाषा विद्यार्थ्यांच्या इच्छेवरच्या त्यात जेवढ्या भाषा आहेत त्यात हिंदी असली पाहिजे हे आमचं मत आहे. त्यामुळे हिंदी पर्यायी ऐच्छिक भाषेमध्ये असली पाहिजे हे आमचं मत आहे. एखाद्या गोष्टीचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा याच्यातनं चर्चेनं प्रश्न सुटले पाहिजे.
आणि चर्चेने प्रश्न सुटत असताना दादा भुसे साहेब जेव्हा राजसाहेबांना भेटले त्यावेळी कदाचित दादा भुसे साहेबांची जी काय भूमिका होती ती आज राजसाहेबांनी सांगितली की मला अमान्य आहे आणि त्यांनी मोर्चाची घोषणा केलेली आहे। या मोर्चा संदर्भामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, हे संवेदनशील आहेत, चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करतील। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदी सक्तीची नाही आणि भविष्यामध्ये हिंदी सक्तीची कधी होणार नाही, ही महाराष्ट्र शासनाची स्पष्ट भूमिका आहे। तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदेंमध्ये सामना रंगला, कसा ते बघूयात। शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे। आम्ही कोणती सक्ती ही स्वीकारणार नाही, कायही त्यांच्यावर परिस्थिती आले, लाचारी मिंदे म्हणतात ते यालाच। हा मिंदेपणा कशासाठी करताय तुम्ही? हा दुटप्पीपणाची भूमिका झाली, पण सरकार कुठलीही दुटप्पीपणाची भूमिका घेणार नाही। ज्यांनी कोणी घेतली असेल त्यांच्या काळामध्ये त्याच्यावर आम्ही काही जात नाही। कोण काय म्हणालं, कोणी काय निर्णय घेतला, आम्ही कधी सरकार म्हणून जो निर्णय घेतो तो जनतेच्या हिताचा घेतो, सर्वसामान्य माणसाच्या हिताचा घेतो। एकीकडे हिंदी भाषा सक्तीची नाही असं सरकारकडून सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मात्र या निर्णयाला, हिंदी भाषेच्या निर्णयाला विरोध केला आहे। त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल आणि याविषयीची